Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. Normal routine start झालं. नाईसा गेली आहे स्कूलमध्ये, रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे, नाश्ता रेडी करत आहे, आई आराम करत आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. वेगवेगळे नाश्ते, हा नाश्ता आहे, आमचा नाश्ता तुला पण दिले तर जेवण रेडी, सगळं काय रेडी. मेन व्लॉग एडिटिंग बाकी आहे. बाय, काळजी घे, लवकर ये, आपल्याला खूप गोष्टी करायच्या. मला स्ट्रेस आलाय. टिफिन उद्याचं आपलं जे आहे प्लॅनिंग आपण काल रात्री रफली केले, पण आपल्याला त्याला प्रॉपर एक्झिक्यूट उद्या करायला पाहिजे. म्हणून त्यासाठी आपल्याला एक चार्ट बनवायचं आहे, प्लस काही रिटर्न गिफ्ट सुद्धा आहेत, प्लस खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तू संध्याकाळी तर इथेच येणारच ना समोर. खूप लोकांनी माझ्या व्लॉगमध्ये हा केटल पाहिला असेल आणि हा केटल आहे अगारो रिजन्सी 600 वॉट मल्टी कुक इलेक्ट्रिक केटल. सुरुवातीला बोलूया ह्याच्या डबल लेअर्ड बॉडी बद्दल. आतमध्ये आहे फूड ग्रेड स्टेनलेस स्टील इनर वॉल म्हणजे सेफ कुकिंग आणि आउटसाइडला आहे हीट रेजिस्टंट प्लास्टिक वॉल. हा मेन पॉट आहे 1.2 लिटरचा, परफेक्ट फॉर नूडल्स, सूप, टी, कॉफी, ओट्स आणि एग्स बॉईल करायला. सोबत मिळतो 0.92 लिटर स्टेनलेस स्टील स्टीमर. यामध्ये तुम्ही मोमो, वेजीज, चिकन रिहीट करू शकता. सोबत एक प्लास्टिक कंटेनर पण मिळतं ज्यात तुम्ही क्विक एक मस्त केक सुद्धा बनवू शकता. त्यानंतर एक छोटासा स्टेनलेस स्टील स्टँड पण मिळतो. हा पॉटच्या आत ठेवून तुम्ही स्टीमिंग इलेव्हेट करू शकता. त्यानंतर हा एग बॉइलिंग साठी हा एग स्टँड खूप युजफुल आहे. एग्स नीटली फिक्स होतात, हलत नाही आणि बॉईल पण इव्हनली होतात. याचा ग्लास ली ट्रान्सपरंट आहे, सो तुम्ही कुकिंग चालू असताना आतमध्ये पाहू शकता. परत परत उघडण्याची गरज नाही. ह्याचा 360 डिग्री डिटॅचेबल बेस सुपर इझी टू लिफ्ट आहे. याच्या हीट कंट्रोल नॉब मध्ये 2 सेटिंग्स आहेत, लो, वॉर्म आणि हाय क्विक बॉईल. तुम्ही कुकिंग अनुसार हीट कंट्रोल करू शकता. प्लस ड्राय बॉईल प्रोटेक्शन आहे, म्हणजे पाणी नसलं तर ऑटो शट ऑफ. हँडल खूप कम्फर्टेबल आहे आणि हीट प्रूफ आहे. चला आता 2 झटपट रेसिपीज बघूया एका केटलमध्ये, एग बॉईल आणि व्हेजिटेबल सूप. सर्वात आधी सुरुवात करूया एग बॉईलने. केटलमध्ये सरळ हे जे अंडी आहेत ते टाका. हीट नॉब हायवर ठेवा आणि बॉईल होऊ द्या. अँड लुक, परफेक्ट बॉइल्ड एग्स तयार आणि इट्स रेडी टू सर्व. आता बनवूया सुपर हेल्दी व्हेजिटेबल सूप. केटलमध्ये टाका फाईनली चॉप अनियन, कॅप्सिकम, कॅरेट, जिंजर, गार्लिक आणि ग्रीन चिली. थोडे सॉसेस, थोडं सॉल्ट अँड पिंच ऑफ शुगर घाला. आत पाणी घाला. तुम्हाला सूप किती थिक किंवा थिन हवंय त्यानुसार थोडंफार कॉर्नफ्लॉवर सुद्धा ऍड करा. हीट कंट्रोल नॉब हायवर ठेवा आणि सूपला छान बॉईल होऊन द्या. आणि बस, युअर हॉट, फ्रेश, कलरफुल व्हेजिटेबल सूप इज रेडी. तो गाईज, हा अगारो मल्टी कुक केटल लिटरली मिनी किचन आहे. बॉइलिंग, स्टीमिंग, कुकिंग, रिहीटिंग सगळं होतं एका छोट्याशा स्टायलिश केटलमध्ये. ट्रॅव्हल असो, हॉस्टेल, ऑफिस किंवा डेली वापर, सुपर इझी आणि सुपर कन्व्हिनियंट. ट्राय करा हे रेसिपीज आणि मला सांगा कसं वाटलं ते. सो यस, बॅक टू होम आलो आहे क्लिनिक वरून आणि घरातली थोडीसे काय कामं आहेत, म्हणजे नाईसाच्या बर्थडेची तयारी आहे. सो त्याची काही कामं बाकी आहेत. सो रचना सगळं काय वाइंड अप करते. किचनचं सगळं आवरून रात्रीचं जेवण रेडी. आपल्याला लेट झालं तर आई ॲटलीस्ट बनवून ठेवते. चलो बर्थडे गर्ल माऊ झाले. हे पण दिवस टेलरकडे कामं तरी होती. आईचा ब्लाऊज द्यायचा आहे.
कामं भरपूर आहे, टाइम कमी आहे. कामं भरपूर असल्यामुळे मी एवढी कन्फ्युज्ड आहे की मला समजतच नाहीये कुठून स्टार्ट करायला पाहिजे. आपल्याला जायचं या साईडला आहे, पण आपण पहिले या साईडची कामं करू. आईचं ब्लाऊज द्यायचं आहे, माझे काही ड्रेस ऑल्टर करायचे आहेत. कामात एका कामात दुसरं काम पण कारण एका कामासाठी बाहेर निघणं नाही हो. जेव्हा कामं असतात तर ती सगळी एकदाच लागोपाठ केलेली बरी. मी खूपच स्ट्रेस पण आहे कारण कसं आहे का, घरात गेम्स प्लॅन करणं इज डिफरंट, एवढ्या लोकांबरोबर प्लॅन करणं इज टोटली डिफरंट. आणि किती लोक माझं ऐकणार आहेत. सुनो ना, ये जो है इसका थोड़ा सा लेंथ बढ़ाना. फोन दे दे जरा सा. हाँ हाँ बस पता चला क्या कर दो आपको और ऑर्डर बनी करे आता कलेक्शन में कमलती रहना चालूच आहे का मेटल आहे एक पीस खोली है दादी 650 एक रुपए पड़ी लो. इधर कौन है वहाँ से बगों के वो पीछे. हाँ वो वाला दिखाइए. हाँ वो बताओ. पजल बॉक्स, पजल बॉल वो भी है ना सेम. बस इसको कर दो. पाव मिक्स करा. गुलाबाचे पण हा पण असंच ना. हा पण चांगला आहे. काय लिहिले त्याच्यावर तू? थर्ड लिहिलंय. हा हा रोमन वर्ड्स मध्ये, रोमन नंबर्स मध्ये कळलंच नाही मला पहिले. सनी बोलतो कुठे एवढी थकते गिफ्ट रॅप वगैरे करायला. त्यांनी गिफ्ट रॅप पण करायला दिलं आणि गिफ्ट रॅप झालेली आहे. आता आम्ही दोघं बसलो असतो रात्रभर गिफ्ट रॅप करत. सो युजफुल गोष्टीच घेतलेत आम्ही. गेम्स मध्ये जो पण जिंकेल त्याला. मेन बायकांच्या कामी येईल गोष्टी. चला डन. भैया इसका आप फ्रेगनेंस में देते क्या? चेक की फ्रेगनेंस तो सेट में भी करते. 11 आणि डेकोरेशन चालू झालं आहे आमचं. आणि काय सरप्राईज ठेवून देतच नाहीये. डेकोरेशन इज ऑन. हॅपी आहे. हॅपी बर्थडे. बर्थडे गर्लच एक्साइटेड आहे. बर्थडे गर्लच आम्हाला हेल्प करते बलून फुगवायला. अर्धे बलून फुगून गेलीये. एक्साइटमेंट बरोबर आहे का? मला असं वाटतं हा पी इथे लावायला पाहिजे होता. तर ऑल्टरनेट झालं असतं. ते दोन्ही पी पी पिंक पिंक बाजूला झालेले आहेत. ऍक्च्युली तसंच सिक्वेन्स होतं पण ते ठीक आहे. आता काय हे इथे काय लटकतंय. इथे काय लटकतंय. हा डन. नेक्स्ट. चला जा पटापट लाव जा. सीझन भूक लागली आहे मला. राईट. येस मला भूक लागली आहे. अगर आम्ही आमचे ओल्ड मेमरीज रिकॉल करतो. नाहीसा जेव्हा 6 मंथ्सची होती. 4 months पासून म्हणजे जेव्हापासून कोविड लागलं तेव्हापासून आम्ही सगळे तिचे बर्थडे इथे खाली करायचो. पण आम्ही खालीच करणार. आणि व्हाईट ब्लँकेट कुठे आहे? नाही माहित. चल आई
म्हटलं आवडलं नाही वाटतं. Happy birthday to you. Again 5 minutes to go. And I see you. Ready. Yeah. Please, ma'am. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Naisa. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Naisa. Happy birthday to you. आजी नमस्कार कर. नमस्कार कर. ए नाही सु डोकं टेक. सुखी भाऊ चमचा घे. छान आहे केक पण नरम झालं एकदम. रचना बस. नीट राईट हँड हा लेफ्ट हँड निकाल ठेवू सांगितलं. नीट भरून एवढा मोठा नकोय बाबू. एवढा बघा किती मोठा दिला. एवढा मोठा खाली पडेल ते मग. बाबाने पण बरोबर. आजीने पहिल्यांदा प्रयत्न केलाय नातीच्या बर्थडे साठी खास. सो 6 वर्ष कसे गेले असे आई बनून. फुरकन कसे गेले समजलंच नाही. आई म्हणून. each day new challenge, each day new happiness, each day new lesson. छान गेलं. जेवढं बोलू तेवढं कमी. म्हणजे किती पटकन मी आईनं मग किती पटकन मोठी झाली. एवढीशी इथे बसलेली 6 महिन्याची आणि आता 6 वर्षाची झाली. बघता बघता मुली म्हणजे मुलं लगेच मोठे होतात. मेमरीज आपल्या समोर ते फ्लॅश होऊन एक वेगळाच आनंद. दर बर्थडेला ते सगळे मेमरीज परत फ्लॅश होतात. कशी मी हॉस्पिटलला गेली, कशी नायसा आली, नायसाला जेव्हा हातात घेतलं तेव्हा नायसा कशी होती, आई म्हणून माझा जन्म झालं, सगळं काही एकदम दर बर्थडेला फ्लॅश होतं. आणि ते म्हणजे मी थँक्यू म्हणेल तिला की तिने आम्हाला चूज केला ॲज अ पॅरेंट्स, मला आणि सनीला. आणि दर वेळेस खूप काही बोलायला असतं. मला सनी तर तेच म्हणत होता की यू हॅव टू से समथिंग अबाउट नायसा. मी बोलली काय बोलू, दरवेळेस म्हणजे मी बोलतच असते तिच्याबद्दल. फक्त एवढंच म्हणेल की तेच थँक्यू फॉर चूजिंग. समंजस आहे पण तेवढीच मस्तीखोर झाली ती. असणारच ना, बालपण तसंच असतं. पण आमच्या दोघांचे क्वालिटीज आहेत भरभरून. म्हणजे जेवढी मस्ती करेल तेवढीच ती शांत आहे. आमच्या दोघांचं सुद्धा पण आमच्या दोघांसारखी समंजस आहे आणि प्रेमळ आहे मेन महत्वाची म्हणजे. आणि सो लहान आहे म्हणून थोड्या गोष्टी नाही समजत, पण ठीक आहे विथ टाइम आपण सगळ्याच गोष्टी मुलांना नाही थांबवू शकत. एक असतो की त्यांना सुद्धा तेवढं त्यांचं एक्सपोजर मिळायला पाहिजे, नाहीतर मग ते असं दाबून ठेवलं ना आणि मग ते पुढे जाऊन त्याचं काय. आणि मेन ॲज अ पॅरेंट आम्ही ठरवलं आहे की जास्त काही तिला टेन्शन द्यायचं नाही, स्ट्रेस नाही द्यायचं. आणि हवंय ते कर. ॲज अ फ्रेंड आम्ही राहणार आहोत तिच्याबरोबर, नॉट ॲज अ पॅरेंट. नाही, मी तर तिला नेहमी म्हणते की मी तुझी आई आहे, बाबा आहे, पण आम्ही त्याचबरोबर तुझे फ्रेंड सुद्धा आहोत. तो एक रिलेशन, तेवढं एक फ्री एन्व्हायरमेंट आम्ही ठेवणार आहोत. ठेवलंच आहे. मस्ती तेवढंच तिला तेवढंच आम्ही ओरडतो, पण सगळं एक चांगल्या
इंटेन्शन बॅलेन्स ठेवण्याचं. आम्ही म्हणतो ना, मी नेहमीच म्हणते की ईच डे एक लर्निंग आहे. आम्ही सुद्धा तिच्याबरोबर काही ना काहीतरी शिकतो. आम्ही सुद्धा असं एकदम लहानपणापासून आई बाबा असं शिक्षण काही घेऊन नव्हतं आलो. कोणतंच पॅरेंट घेऊन नाही आहे. जेव्हा जे येतं आपल्या आयुष्यात तेव्हाच आपण ती गोष्ट शिकतो. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा ॲज अ वाईफ मी कसं वागायला पाहिजे, ॲज अ डॉटर इन लॉ मी कसं असायला पाहिजे. सो त्यानंतर जेव्हा मी आई झाली तेव्हा आता आई म्हणून मी कसं वागायला पाहिजे. प्रत्येकाची एक जर्नी असते, प्रत्येकाचा एक फेज असतो. आणि एक मुलीचा तर खूप मोठा ट्रान्झिशन असतं असं मला वाटतं. फ्रॉम बिईंग अ न्यू बॉर्न अँड द बर्थडे गर्ल इज अराइव्ड. नाहीशू, तुला कसं वाटतंय बाबा? हा, आम्ही तुझी आई बाबा, तुला कसं वाटतं? मस्त. आवडतो आम्ही तुला किती? खूप 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 खूप. I love you. आई बाबा loves you. हॅपी बर्थडे. बघता आता बघता समजायला लागले ना, तेवढी एक्साइटेड आहे. आमच्या लग्नाला आता 10 years होती, नायसाला 6 years. आणि प्रवास छान चालला आहे. म्हणजे अप्स अँड डाऊन्स तर असतातच, बट हाऊ यू स्टे टुगेदर एक्झॅक्टली इन दोज अप्स अँड डाऊन्स दॅट मॅटर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंडरस्टँडिंग. मी 6 झाली, नंतर 7. अगं एवढ्या लवकर नको मोठी हो, हे सगळं मग मिस करणार. पहिले नुसती नाहीसा आई आई आईला अशी चिटकून असायची जशी ज्ञानू आता चिटकूने फाल्गुनीला. आणि फाल्गुनी त्या दिवशी मला तेच म्हणजे फाल्गुनी पण तेच म्हणून नुसती चिटकून मी अगं आई मला नेहमी म्हणायची की बघ एका पॉईंट नंतर जेव्हा बाळ मोठं होतं ना, तुम्ही या सगळ्या गोष्टी मिस करणार की ते तुम्हाला चिटकतायत, ते तुम्हाला सगळं हक करतायत, ते तुम्हाला सगळं आई आई बाबा बाबा असं हाक मारतायत. तेव्हा आपलं ते इरिटेटिंग वाटतं. इरिटेटिंग नाही पण आपण त्या कामाच्या ह्याच्यात एवढं फ्रस्ट्रेट होऊन जातो पूर्ण दिवस तेच 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 तेच. मग नंतर ना ते हळूहळू इव्हेंच्युअली थोडंफार कमी होत जातं. आता नायसा पण कधी कधी एवढी बिझी असते ना, मी पण असं जाऊन बघते म्हणजे नायसा आई आहे. मी ना आता मोठी झाली शिक्षणाची, आता मी शॉर्ट करणार. शॉर्ट करणार वेगळंच स्वप्न आहे. शॉर्ट करणार नाही, आपण शॉर्ट्स का बघायचं? पण दीदी 6 yearsची, मी पण 6 yearsची. कोण? दीदी 6 yearsची नाहीये, दीदी 11 yearsची आहे. अजून खूप मोठं व्हायचंय त्याच्यानंतर. माझ्यासाठी होईल, मग मोठी होईल, मग ती पण मोठी होईल. हा, मग त्या असं काय शॉर्ट्स बिट्स काय स्वप्न तिला त्या गोष्टीपासून लांब ठेवले. सो दिस इज व्हेरी नॉर्मल. तिचं मेन शॉर्ट्स म्हणजे काय ते तिच्या ते डान्स वाले डान्स. काय कोणतं गाणं तुझं फेवरेट? ते कोणतं फेवरेट दाखव डान्स. तो डान्स दाखव. तो आवाला. हा दाखव. माहिती तू लाजायचं नाही. चल लवकर आई बाबांसाठी 1 2 3 गो. गाणं तरी बोल. काय गाणं आहे? चल शाणी, तिथे एवढी व्यवस्थित स्पष्ट इंग्लिश मध्ये कोणतं तरी गाणं गात असते, मला पण नाही कळत.